या ठिकाणी आपण जो काही प्राणीमात्रावरती जो अन्याय झालेला आहे आणि फक्त ह्या जैन समाजाच्याच भावना नाही तर आपला संपूर्ण भारतामध्ये आणि भारतीय संस्कृती जी आहे हे आपण सगळी मंडळी प्राणीमात्रावरती दया करणारी मंडळी आहोत। त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त मोठा कुणाचा वाटा असेल तर जैन धर्मियांचा वाटा असं मला या ठिकाणी अभिमानानं सांगावं वाटतं। आणि ठीक आहे, ह्या भारताची ह्या देशाची आणि जगाची जी जडणघडण झालेली आहे त्याच्यामध्ये ह्या जैन धर्मियांचा फार मोठा वाटा आहे। जैन धर्मीय फक्त आपल्या उद्योगाशी संबंधित नाहीत तर देशाची संस्कृती असेल, देशाचं शिक्षण असेल, देशाचं जे काही औद्योगिक प्रगती असेल ह्या सगळ्या प्रगतीमध्ये सहभागी असणारा मोठ्या प्रमाणामध्ये आपलं तन मन धन अर्पून काम करणारा हा समाज। आणि हा समाजाचा एक महत्त्वाचा भाग आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा असेल, सांगली असेल, कोल्हापूर असेल, सोलापूर असेल ह्या भागामध्ये शेतकरी कष्टकरी समाजाला बरोबर घेऊन चालणारा हा समाज। आज नांदणीसारख्या ठिकाणी जैन मठ आहे, मोठ्या प्रमाणामध्ये साखर कारखानदारी तिथं चालते, शेती आणि शेतीपूरक व्यवसाय करणारा समाज आहे। आणि या समाजाच्या माध्यमातून गेली 700 वर्ष त्या ठिकाणी परंपरा चालू आहे। हत्तीचं चांगल्या प्रकारे पालन पोषण केलं जातं, परंतु ह्या देशामधली असणारी भांडवलशाही, विशेष करून अदानी अंबानी सारखे लोक ज्यांना हा देश आपल्या बापाचा वाटतो आणि त्यांची तयार झालेली नवीन पिलावर आपल्या असणाऱ्या, आता इथं बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं बालहट्ट, हा बालहट्ट कसा म्हणायचा? आता बाईमध्ये आमचे लगीन झाले, असल्या असणाऱ्या प्रवृत्तीला आपण कुठंतरी थांबवलं पाहिजे। महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण देशामध्ये आज बघितलं कोल्हापूरसारख्या ठिकाणी, कराडसारख्या ठिकाणी, सांगलीसारख्या ठिकाणी, साताऱ्यासारख्या ठिकाणी जिओवरती मोठ्या प्रमाणामध्ये आपली लोक पोट करायला लागलेली। फक्त जिओच नाही तर जे काय अंबानीचं प्रोडक्ट असेल, जी काय अंबानीची वस्तू असेल ती प्रत्येक वस्तू आपण त्याच्यावरती बायकॉट केला पाहिजे, त्याच्यावरती आपण बहिष्कार टाकला पाहिजे। 1942 मसवड म्हटलं तर मसवडी क्रांतीची भूमी आहे, स्वातंत्र्य सैनिकांची भूमी आहे। ज्यावेळेला 1942 साली ह्या देशामध्ये इंग्रजांना चॅलेंजची घोषणा दिली होती भारत स्वतंत्र करण्यासाठी, ज्यावेळेला आपण मोठ्या प्रमाणावरती इंग्रजांनी तयार केलेला मालावरती बहिष्कार टाकला होता, त्याचप्रमाणे आता तर सोपं झाले, फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, इंस्टाग्राम असेल, हा सोशल मीडियाच्या माध्यमातून ही चळवळ आपण मोठ्या प्रमाणात चालवायची आहे। आणि जो काय असणारा हा जो अंबानींचा असणारा जो काय अट्टास आहे तो आपल्याला थांबवायचा आहे। मी या ठिकाणी तुम्हाला ग्वाही देऊ इच्छितो, इथं असणारे आमचे पदाधिकारी आप्पासाहेब असतील, बंडू दादा असतील, आमचे बाबू काका असतील, बाकी सगळेच आपले पदाधिकारी आहेत। आपल्याला पूर्वीसारखी परिस्थिती राहिलेली आता आपल्याला आपल्या हक्काचा एक माणूस तयार झालेला आहे। या महान देशामधला एक कर्तृत्ववान आमदार जो ह्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये एक जबाबदारीचं पद भूषवतोय, नामदार जयकुमार गोरेजी भाऊ उर्फ जयाभाऊ यांच्या माध्यमातून मी तुम्हाला या ठिकाणी ग्वाही देतो, आपल्याला आंदोलन तर चालूच ठेवायचं आहे, परंतु सरकार दरबारी सुद्धा जयभाऊंच्या माध्यमातून हा विषय आपल्याला ताकदीनं मांडायचा आहे। आणि निश्चितपणे जयभाऊ आपला हा विषय सोडवतील, शासन दरबारी केंद्र मार्गी लागेल। पेटाचा जो काय विषय आहे, आता आपल्या पंडितींनी सांगितलं एक हाती तुम्ही 24 तास घेऊन जाता, अरे माणसं सुद्धा 2 तास प्रवास झाल्यानंतर खाली उतरतात। ह्या असणाऱ्या अशा गोष्टी आहेत, बरेच त्याच्यामध्ये सूक्ष्म निरीक्षण त्यांनी सांगितली। तर ह्या प्रकारे हे असणाऱ्या अंबानीला आणि पेटा कायद्याला आपण ताकदीने विरोध करूया, संघटितपणे एकत्र करूया। मी माझ्या धनगर समाजाच्या वतीनं इथं असणाऱ्या शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, सर्व व्यापाऱ्यांच्या, उद्योगांच्या, डॉक्टरांच्या, वकिलांच्या वतीनं संपूर्णपणे तुमच्या या आंदोलनाला पाठिंबा देतो आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आंदोलन पेटवूया आणि आपली असणारी माधुरी हत्ती कशी परत येईल आणि आपण तिची मनोभावे कशी सेवा करू, चांगल्या प्रकारे तिचं कसं काय आपल्याला पालन पोषण करता येईल याची ग्वाही सुद्धा आपण देऊया। आणि परत एकदा मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही या ठिकाणी सहभागी झालात, सर्व समाज बांधव, सर्व इथं असणारे मसवडमधील नागरिक आणि विशेष करून जैन धर्मामधल्या भगिनी या ठिकाणी सामील झाल्या, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि माझं